करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, या कलियुगामध्ये जशास तसं वागलं पाहिजे. कारण आपण काय करत असतो, समोरची व्यक्ती कोण आहे हे पाहून कमीपणा घेत असतो. परंतु ही दुनिया पहिल्यासारखी राहिलेली नाही आहे. जशास तसं वागणं म्हणजे काय? समर्थ म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मनुष्यदेहाने निर्णय घेतला पाहिजे. आपल्याला ज्या ज्या प्रकारे जी जी लोक बोललेली आहेत, त्या त्या व्यक्तींना आपल्याला नक्कीच उत्तर देणं गरजेचं आहे. जर आपण त्यांना त्यांची उत्तर दिली नाहीत, तर बघा ते प्रत्यक्ष आपल्याला काय करतील, कमी लेखतील. आपण सुद्धा मैदान गाजवायची जिद्द ठेवली पाहिजे. आता मैदान गाजवायचं आहे म्हणजे काय? खरंच आपण दररोज बघा, शाळेतून आलो किंवा कामावरून आलो की आपल्याला खेळायची सवय असते. आपण बॅट बॉल घेऊन बघा मैदानामध्ये जात असतो. लोक विचारत पडतात, काय हा उठल्या सुटल्या बघा होत्या ह्याच्या हातात बॅट आणि बॉल घेऊन, काय होणार आहे कोणास माहीत. परंतु ज्या ज्या वेळी बघा मॅची असतात, टुर्नामेंट असतात ना, त्या त्या वेळेला बघा प्रत्यक्षात आपलं नाव कशा प्रकारे गाजेल, कशा प्रकारे आपलं कर्तृत्व असेल हे पाहणं गरजेचं आहे. जी व्यक्ती बोललेली आहे ना, का उठल्या सुटल्या बॅट बॉल घेऊन जातोय, त्यावेळी प्रत्यक्ष त्याच मॅचमध्ये आपलं नाव कशा प्रकारे बघा चमकेल हे त्यांना उत्तर पाहायला मिळेल. कारण जोपर्यंत तुमच्यावर कोणी जळत नसतं तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊच शकत नाही. ज्या ज्या वेळेला तुमच्या विरुद्ध लोक बोलत असतील ना, तेव्हा तुम्ही उठून बघा कार्याला सुरुवात कराल. ज्या वेळेला तुमचा बघा कोणी अपमान करत नाही किंवा तुम्हाला कोणी बोलत नाही, त्यावेळी आपण काय बोलणार, अरे माझ्यासारखं दुसरं कोणीही नसेल. बरोबर की नाही? म्हणून ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येतं आणि बोलत राहिल्याने ऐकायचं राहून जातं. विचार करा, आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे. कारण प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये गैरसमज व्हायला वेळ लागत नसतो. कारण अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे होत असतात. ते आपण स्वतःहून जाणलं पाहिजे. समोरची व्यक्ती ज्याप्रमाणे वागत आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याचप्रमाणे उत्तर देणं गरजेचं आहे. परंतु समर्थ म्हणाले, वाद नाही. वाद न करता उत्तम प्रकारे आपण आपल्या कार्यातून उत्तर देणं गरजेचं आहे. दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यात लिहून ठेवलेलं आहे. सगळ्यांच्या आयुष्यात आहे. सुख आहे, दुःख आहेत. अशी कोणतीही व्यक्ती या पृथ्वी तलावर, या कलियुगामध्ये पाहायला मिळणार नाही ज्याच्या वाटेला दुःख आहे. प्रत्येकाच्या वाटेला आहेत. लिहून ठेवा. आज माझ्या वाटेला सुख आहे तर उद्या माझ्या वाटेला दुःख नक्कीच आहे. परंतु काहींना बोलून दाखवता येत असतं, तर काहींचे बघा शब्द तसेच राहून जातात. म्हणजे काय, आपण काय विचार करतो, अरे ही व्यक्ती मला बोलली, त्यानुसार मी त्या व्यक्तीला सुद्धा बोलून गेलो. परंतु ही जेव्हा व्यक्ती मला बोलायला आली तेव्हा मी एकही शब्द न बोलता बघा तोच राग मी माझ्या मनामध्ये धरून ठेवला. आता मला त्यांना उत्तर द्यायचं आहे, परंतु केव्हा, माझ्या कार्यातून. कारण
आपण जर पाहायला गेलो ना, कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा ना कष्ट करून खाणारी माणसे जास्त सुखी असतात. कशाला आपण दुसऱ्यांच्या आयुष्य ढवळाढवळ करायची. दुसऱ्यांचं आपण बघा ओरबाडून खाण्यात काय आनंद आहे हे पाहिलं पाहिजे ना. ते सुद्धा कष्ट करतायत, त्यांच्या कष्टातून आपण अर्धी भाकरी घेणं हे चुकीचं आहे. आपण स्वतःहून बघा, जेवढी मेहनत करू त्याचं फळ नक्कीच आपल्याला उत्तम प्रकारे मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण कष्ट करून खाणारी माणसे नेहमी सुखी असतात. दुसऱ्यांचं ओरबाडून घेणं किंवा दुसऱ्यांचं लुबाडून खाणं ह्यात मजा नसते. कारण बघा, दगड असतो बघा, दगड जेव्हा आपण पाण्यात टाकू ना, तो फक्त भिजतो, बरोबर आहे की नाही. परंतु माती असते ना, ती माती पाण्यात टाकून पहा, ती माती, तिचा रंग आणि प्रत्यक्षात ती संपूर्णपणे विरघळून जाते. भिजणं आणि विरघळण्यामध्ये जेव्हा तुम्हाला फरक कळेल ना, तेव्हा सगळी नाती बघा प्रत्यक्षपणे समजून जातील की आपल्याला कशा प्रकारे जगायचं आहे. कारण तुमच्या वाटेला आज सुख असेल तर उद्या नक्कीच दुःख आहे. आज दुःख असेल तर उद्या सुखाचा दिवस नक्कीच आपल्यासाठी बघा पाहायला मिळणार आहे. म्हणून विचार करा, जशास तसं वागण्यासाठी नातं हे पक्ष्यांसारखं असावं. जशास तसं आपण वागतोय ना, कारण पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करीती समर्थ. कारण दिवसभर एकमेकांवर कितीही नाराज जरी असलो ना, तरी संध्याकाळी पुन्हा सोबतच यायला लागतं. कारण नातं आहे. संसार म्हटलं की कटकट होत असते, पती पत्नींची कटकट होत असते. बघा, प्रत्यक्ष पती बॅग घेऊन जॉबवर जातो, परंतु संध्याकाळी तिथे यावंच लागतं, बरोबर आहे की नाही. परंतु ज्याला आईबापाच्या कष्टाची जाणीव असते ना, तो कधीच वाईट मार्गाला जात नसतो, एवढं मात्र निश्चित आहे. कारण अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान कसा जगायचा, कसा जागा होत नसतो. ज्याप्रमाणे आपण कष्ट करतो, मेहनत करतो, त्यावेळी आपल्याला त्याचं फळ निश्चित प्रकारे पाहायला मिळत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, नातं हे पक्ष्यांसारखं का असावं. माणसाने जीवन जगत असताना भूतकाळात बघा जेवढं काही दुःख भोगलेलं आहे किंवा सुख उपभोगलं आहे, त्याचा वर्तमानाशी संबंध आणि त्याचाच बघा प्रत्यक्षात भविष्यात येणाऱ्या दिवसाशी ज्या प्रकारे आपण तुलना करत असतो. अहो, जे भूतकाळात घडून गेलेलं आहे ते फक्त आपल्या स्मरणामध्ये ठेवायचं आहे. त्या गोष्टी, ते जर विचार आपण वर्तमान काळात जगत असू तर बघा प्रत्यक्षात वर्तमान काळात आपण विसरून जाऊ. कारण वर्तमान काळ अशा प्रकारे जगणं आहे, ज्या प्रकारे बघा प्रत्यक्षात नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपलं भविष्य कुठल्याही प्रकारे, कुठल्याही परिस्थितीत अंधारात जाता कामा नये. भविष्य काळाचा मोह नसावा, समर्थ म्हणाले. साधं सोपं राहणीमान आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात बघा आनंद कसा लुटता येईल हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, मनातले शब्द आणि शब्दातला मौन ऐकण्याची कला साध्य झाली की नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं दोन्हीही जपता येत असतं. आता नातं जपण्यासाठी जे आपण शब्द वापरलेले आहे ते मनातूनच निघालेले आहेत. आणि ज्या वेळेला बघा एखादा शब्द आपल्या मनाला लागतो त्यावेळी आपण मौन धारण केलं, त्यावेळीच बघा प्रत्यक्ष आपण प्रथमतः बोललो, दुसऱ्यांचं ऐकून घेतलं
हीच कला आपल्यामध्ये जेव्हा पाहायला मिळेल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने नातं जपता येत असतं. परंतु आपण काय विचार करतो, की एकाच बाजूने विचार केला, की ते नातं टिकत नाही. कारण आयुष्यात एकाच हाताने कधीही टाळी वाजत नाही आणि वाजणारसुद्धा नाही. वाईट कोणीच नसतं. समर्थ म्हणाले, आपण एकमेकांना उद्देशून बोलत असतो. ही व्यक्ती चांगली आहे, ही व्यक्ती वाईट आहे. ही व्यक्ती बघा प्रत्यक्षात या व्यक्तीचं वर्णन, स्वभाव वाईट आहे. परंतु वाईट कोणीही नसतं. जीवनात अशी वेळ येत असते, की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला ना, तरी तो कोणाच्या तरी मनासारखं न वागल्यामुळे वाईट ठरत असतो. आपला तो मित्र आहे, बरोबर की नाही? आपला मित्र आहे, परंतु आपल्याच मित्राचा तो शत्रू आहे. समर्थ म्हणाले, असं का? कारण त्या व्यक्तीने, त्या मित्राने तुझ्यासाठी कार्य केलेलं आहे. त्याच्यासाठी कार्य केलं नव्हतं, बरोबर की नाही? त्याच्यासाठी मदत केली नाही. म्हणजे ती व्यक्ती आपल्यासाठी उत्तम प्रकारे आहे आणि त्याच्यासाठी ही वाईट ठरू शकते. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक माणसाचं वर्णन, प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. आपण पाहिला पाहिजे. त्याचप्रमाणे चांगले विचार आणि चांगलं बोलणं, आपल्यामध्ये ऐकणं, लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीने आपली सगळी शक्ती बघा भूतकाळासाठी वापरलेली आहे. भूतकाळातले नवनवीन गोष्टी याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे, जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल निघेल, बघा उजाळून निघेल. जर आपण भूतकाळाच्या गोष्टी जर वर्तमान काळात करत बसलो, तर वर्तमान काळ केव्हा जगायचा? कारण ज्याप्रमाणे एखाद्या पक्ष्याच्या समोर पंचपक्वान्न किंवा फळांचं ताट ठेवलं, तरीसुद्धा त्याचं पोट बघा लगेच भरतं. परंतु आपल्याला ज्याप्रमाणे कितीही जरी बघा प्रत्यक्षात अनेक पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात, अनेक वस्तू असतात, जे आपल्याला भरपूर खायला मिळत असतं, परंतु ते पाहूनच आपलं पोट भरतं. का पक्ष्यांचा बोध दिलेला आहे? समर्थ म्हणाले, पक्षी का गुणवंत आहेत? समर्थ म्हणाले, पशुपक्षी गुणवंत का? जेवढं खायचं आहे ना, तेवढंच ते बरोबर खात असतात. त्यांच्या पिल्लांना न्यायचं असेल, तेवढंच बघा ते चोचीने नेत असतात. त्यांच्या तोंडातून बघा ते प्रत्यक्षात नेत असतात. परंतु आपण पण खातो आणि आपण पिशव्या भरून घरी पण नेतो. विचार करा, आपण दुसऱ्यांचा विचार करत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात जशास तसं वागलं पाहिजे, परंतु समोरची व्यक्ती पाहून. कारण दुनिया ही अशी आहे, की दुसऱ्यांच्या चुका काढत असताना विचार आपल्याला सुचत असतात, परंतु स्वतःच्या चुका निघाल्या की आपण विषय बदलतो. मग असं होता कामा नये. आपला विषय कुठेही भरकटता कामा नये, जेणेकरून दुसऱ्यांच्या चुका काढण्यामध्ये आपण वेळ न घालवता ज्या स्वतःच्या चुका आहेत ना, त्या बदलण्यासाठी, त्या स्वतःहून सुधारण्यासाठी आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, जशास तसं जेव्हा तुम्हाला वाटेल की मला या व्यक्तीला उत्तर द्यायचं आहे, त्या व्यक्तीशी वाद न घालता समर्थ म्हणाले, कार्याने उत्तर दे, तुझ्या कर्माने उत्तर दे. समर्थ म्हणाले, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. जय जय रघुवीर समर्थ.